जीवनात सुख आणि समाधान या दोन गोष्टी पाहिजे असतील तर हे उपाय करून नक्की पहा. कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. हे जर शक्य नसेल तर आपण त्याचा प्रयत्न तरी करू शकतो. कोणाच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीने विचारल्याशिवाय आपले मत त्याला देऊ नका आणि दिलेस तर त्यावर नंतर विचार करत बसू नका. ज्या लोकांमुळे आपल्याला त्रास होतो त्यांच्यापासून दूर राहा. आयुष्यामध्ये घडून गेलेल्या गोष्टीचा आणि घटनांचा जास्त विचार करत बसू नका. आपल्यासमोर जे आहे त्यावरती फोकस करा. नातेवाईक आणि मित्रांना काही गोष्टींमध्ये नाही म्हणायला शिका. उधार उसने पैसे कोणालाही देऊ नका. नंतर आपलेच पैसे आपल्याला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त साधन ठेवा. सतत आपली तुलना दुसऱ्याबरोबर करू नये. आपल्याला जे नशिबाने आणि कष्टाने मिळते त्याबद्दल नेहमी देवाचे आभार मानले पाहिजेत. प्रामाणिकपणाने कष्ट करून खाल्ले तर देव कशाशीच कमी पडू देत नाही. समोरच्या व्यक्तीची बाजू आणि मत समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आयुष्य नेहमीच स्वतःच्या मनासारखे जगण्याचा प्रयत्न करा. कारण दुसऱ्याच्या मनाप्रमाणे जगता जगता एक दिवस आपण स्वतःच संपून जाऊ. घरामध्ये वाद होत असतील तर कमी बोलावे किंवा बोलूच नये. आयुष्य म्हटलं की जगताना सुख आणि दुःख हे येणारच. या गोष्टीमुळे खचून न जाता सर्व काही लवकरच ठीक होईल अशा आत्मविश्वासाने जगत राहा. महिन्यातून एकदा तरी फॅमिलीबरोबर छोट्या छोट्या ट्रिप्स काढा. दुसऱ्याची प्रगती झाल्यावरती कधीच आपल्याला वाईट वाटू देऊ नका. सर्वांबरोबर आपुलकीने आणि प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करावा. कोणाच्याही बोलण्यावरती पटकन विश्वास ठेवू नये आणि सतत आपली तुलना दुसऱ्याबरोबर करू नये. जीवनात माफ करणं आणि शांत राहणं हे शिकाल तर एक जीवनाचा महत्त्वाचा टप्पा मिळेल जो सुखाच्या वाटचालीकडे असेल.